मायसेल्फ रॅडॉल, लक्षात ठेवा ना. हिरेन, अरे व्हॉट अ सरप्राईज. काय रे तू अचानक इकडे कसा काय? काय इकडच्या सगळ्यांची जमिनी विकायला काढतोस काय? नाही पण आलायस बरं झालं. आता रिसॉर्ट बघून घे, म्हणजे मी एकदा शिपवर गेलो ना की तुला गिरायकांना इथे आणता येईल आणि त्यांना दाखवता येईल. ओके. अरे पण हे एवढं सामान का घेऊन आलायस तू? हे बघ, आपलं एकदा काम आटपलं ना की आज संध्याकाळी आपण मुंबईला निघायचं. काय काय म्हणजे? हे ऐक ना हिरेन, हिरेन हिरेन, अरे हिरेन, अरे एवढं काय तू का शिफ्ट होतोस का? उगाच जाजा ये झाली ना काकू तुमची. तरी मी म्हणत होते आलाच आहात तर राहून जा महिना 2 महिने. छे छे, अगं आपल्या घराशिवाय फार दिवस नाही राहता येत मला कुठे. अच्छा, म्हणजे हे घर तुमचं नाही वाटतं? बोलल्या वकिलीनबाई, बोलल्या. शब्दात पकडलंस ना मला. अरे मालक, बाहेर का उभे? आत या ना. नमस्कार. हे तुमचं सामान आहे का? चला. मी घेतो घेतो. या आत या. या या मालक, सावकाश या. या आलात. अरे आजी, काय तू अचानक गेलीस काय, आलीस काय? परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं रे बाबा. दिवस आहे असे, कोणावर भरोसा ठेवता येत नाही. म्हणजे? अरे कोण आपलं कोण परक काही कळेनासच झालंय. काय झालं? काय व्हायचं बाकी राहिलंय? हलिया भोगासे असावे सादर. आजी हे बघ, तू असली कोडी घालत बसू नकोस. आता सांग ना पटकन काय झालंय, मला वेळ नाही. अगं अगो बाई, कुठे जायचंय का घाईने? रामाश्रयाला गिऱ्हाईक आलाय का? बघू नकोस त्यांच्याकडे. त्याने कुणीही काही सांगितलेलं नाहीये मला. ज्ञानेश्वर माळ्याची झाडं आली होती माझ्या स्वप्नात. त्याने सांगितलं, आजी वाचव आम्हाला. मी सांगितलं त्यांना, काही काळजी करू नका, मी आहे तोपर्यंत रामाश्रय कसं कोण विकतं तेच बघते मी. रे 1 मिनिट. काय? हा तुमचा वॉचमॅन आहे? नाव पण सॉलिड आहे त्याचं, बहादूर. अरे झोपलाय हा. टाईट असते का सिक्युरिटी? नाही, पण नाईट असते त्याची 24 तास. 1 मिनिट. बहादूर, काय पांघरून हवंय का? उशी लेके आओ. समझे मुझका बचाओ. काय काय? अरे बहादूर, बहादूर बहादूर, काय काय चाललंय? कुठे पळतोय? कपिल आहे मी. अरे हा वॉचमॅन असून स्वतः पळतो? नाहीतर काय, हा ऑलिम्पिकला उतरला ना तर 1 गोल्ड मेडल नक्की आणेल. जी साहब जी, हमको है ना बचपन से सिखाया जाता है. वया फुई वा वशी वया फुई वैशा. हे काय कराटे? नाही साहब जी, पळायला शिकवते. अरे हा मराठी सुद्धा बोलतो. हो, याची ओळख पटावी म्हणून याला आम्ही एक टोपी देऊन ठेवली, ना तर इथला म्हणून खपेल. साहब जी, मी आहे आता मराठी गुरका झाले साहब जी. जय महाराष्ट्र. सगळंच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चिमाजी, अरे घे घे घे, खा खा. तुझ्यासाठी तांदळाची भाकरी आहे, पोळ्या आहेत आणि त्याबरोबर पनीर बटर मसाला. खा खा खा. आतरंग, मला मी बनवलेली भुर्जी खा. मस्त गावठी कवटाची बनवली आहे मी. असं कांदो बारीक चिरून त्यात टोमॅटो घातलंय आणि माझो मसालो
तर घासपूस खाणाऱ्यांच्या तोंडात मारल ना अशी झाली आहे माझी बुर्जी. इस्माइल्या, माझ्या पदार्थांना घासपूस म्हणून त्यांचा अपमान करू नकोस हा. अतिशय चविष्ट, शुद्ध, सात्विक आणि पौष्टिक पदार्थ आहेत माझे, लक्षात ठेव. तुझ्या त्या चिवट आणि वातट पदार्थांसारखे नाही येते. अन्या लय बोललंस हा तू ना. माझ्या डिशला चिवट बोलायची गरज नाही, आधीच सांगू ठेवता त्याला. म्हणणार, 100 वेळा म्हणणार. अन्या लय बोलतस हा तू. मी तुझ्या डिश बद्दल काय बोललोय, तुझ्या वासाबद्दल काय बोललोय? माझ्या वासाचा काय संबंध? डिश बद्दल चाललंय ना आपलं. काय पण बोलताय का? अरे भांडू नका. आणि का आग्रह करते आम्हाला खाण्याचा? आम्हाला नाही खायचंय आता काही. आत्रंग ना, मी काय बोलतोय, तुला सगळं खायचं नसेल ना तर नको खाऊ. अर्धा माझ्यातला खा, अर्धा अन्नाच्यातला खा. हा काय हा चालणार नाही. माझे शुद्ध शाकाहारी पदार्थ आहेत, त्यात मांसाहाराचा स्पर्श नको. यांना अरे तुझा काय टालका काय खसकलाय काय रे? अरे त्या पदार्थाला कसला स्पर्श होईल माणसांसारखा? काय पण बोलतोस तू. माझं डाळकं सटकलंय. नाहीतर काय? अरे बोलायची रीत आहे काय? कधी पण काय अशा पद्धतीने असं होई बोलत त्याला काही. अरे आम्हाला नकोय. चिमाजी, अरे धनंजय भाऊंसाठी केलं होतं की नाही आपण हे, पण त्यांनी खाल्लेलं नाहीये, म्हणजे आता ते वाया जाणार, उरणार. आणि आपण उरलेलं कुत्र्या मांजरांना घालताव की नाही? हे म्हणजे आम्ही काय कुत्रे मांजरे आहोत? अरे नाही नाही नाही, तुम्ही कुत्री मांजरी नाही. नाही तो काय म्हणतोय ते लक्षात तरी घ्या. आता हे सगळं आपण टाकून देणार की नाही, त्यापेक्षा तुम्ही जर का ते खाल्लं तर आम्हाला पुण्य मिळेल असं त्याला म्हणायचं. तसंही तुम्हाला पण इथं पाळलेलंच आहे. आता इस्माईल या. अरे नाही अरे पाळलेलं म्हणजे तसं नाही रे. चालू दे, चालू दे. झालं का? कशाला भांडताय उगाच? हिरेन, हे अण्णा, हा चिमाजी, हा इस्माईल आणि हा अत्रंग, खंदे कार्यकर्ते तिथले. आता मालकांचे दोस्त म्हणजे मालकच. आता बघा आम्ही तुमची कशी खातिरदारी करता होता. नहीं नहीं ये सब क्या है? काय नाही, नेहमीच तर त्यांचं लक्ष नको देऊ तू. पण काही म्हणे कपिल, ही जागा जबरदस्त आहे. म्हणजे हे रिसॉर्ट, ही जमीन, जबरदस्त पैसा मिळेल. खाण आहे खाण, सोन्याची खाण. बरं बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. नाही अरे खरंच जबरदस्त आहे. हे विकायचं म्हटलं ना तर अरे हिरेन, आता नको ना हा विषय. चल 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 काय चल. अरे खरंच सांगतोय. अरे जबरदस्त पैसा मिळेल आपल्याला, खरं सांगतोय. अरे आता नको वाढवस हा विषय आत्ता इथे. तू चल जरा. अरे तूच म्हणलास ना. मी असं म्हणालो की आय डोंट वॉन्ट टू सेल इट ऑफ राईट नाव. तुला कळत नाहीये काय? ह्यांच्या समोर नको ना आता. आधी नाही का सांगायचं? गप राहा, तोंड शिवून टाक तुझं. काय नाही, हा हिरेन ब्रोकर आहे, ब्रोकर. सो एखादी जमीन दिसली की विकायचे विचार डोक्यात येतात. बाकी काय नाही, तुमचं चालू द्या. चालू द्या तुमचं. कळत नाही. हा कपिल बोल. हा धनंजय सर, मी तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायला फोन केलाय. तो दगडू काशाबा परब आत्ता घरी आला होता. अगं तुला एका दिवसाचा उपास झेपत नाही, उपोषण कसलं करतेस? मग मला वचन दे की मी रामाश्रय विकणार नाही म्हणून. कपिल साठे मुर्दाबाद. कपिल साठे मुर्दाबाद. रामाश्रय विकाल. एक मिनिट. अहो ऐका ना आजींचं, त्यांना काही झालं तर केवढ्यात पडेल आपल्याला. आजी 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 आजी